नमस्कार मंडळी, होम फूड मराठी ह्या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण मस्त साईपासून लोणी आणि लोण्यापासून झटपट असं तूप बनवणार आहोत। बघा आता हे साईचं मला लोणी बनवायचं 2 तासाआधी मी फ्रीजच्या बाहेर काढून ठेवलं होतं। आज आपण झटपट असं मस्त लोणी बनवणार आहोत बघा। त्यासाठी बघा मिक्सरचं मी मोठं पॉट घेतलेलं आहे। आता एकाच पॉटमध्ये बघा संपूर्ण जी साई होती ना ती पूर्णपणे बसून गेलेली आहे। आता हे मस्त फिरून घेऊया आपण आणि छान मस्त आता या साईपासून छान लोणी तयार करून घेऊया। बघा यामध्ये नंतर मी थोडंसं पाणी टाकलं होतं आणि मस्त लोण्याचा गोळावरती आला होता। बघा पाहू शकता तुम्ही। बघा आता एक मोठं जाडबुडाची कढई घेतली आणि मोठ्या आकाराची घेतलेली आहे। याने काय होते आपलं मस्त लोणी सुद्धा आपल्याला व्यवस्थित काढता येतं आणि धुता सुद्धा येतं। आणि याच कढईमध्ये आपण तूप सुद्धा बनवणार आहोत। बघा आता मस्त असं लोणी आपलं बनवून झालेलं आहे। बघा चम्मचच्या साहाय्याने बघा मी या लोण्याचा गोळा असा बनवून घेतलेला आहे। बघा आता जे काही आपलं जे ताक राहिलेलं आहे ते ताक आता आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याचं मस्त असं आता आपण तूप बनवायला घेऊया। बघा आता झटपट झालेलं, कोणतेही आपल्याला हात भरवायचं काम नाही आणि अगदी जास्त भांडे सुद्धा लागलेले नाही आहेत आणि झटपट असं आपलं लोणी निघून तयार झालेलं आहे। आता हे लोणी परत आता 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजे यामधला जे कुबट काही वास वगैरे असतील तो सुद्धा निघून जातो आणि आपल्याला मस्त खमंग रवाड असं मस्त असं तूप मिळतं। बघा पाहू शकता आता हे चम्मचच्या साहाय्याने मी व्यवस्थित बघा आता हे जे लोणी आहे परत मी व्यवस्थित असं धुवून घेत आहे। बघा आता साईपासून लोणी आणि लोण्यापासून तूप मी 15 ते 20 मिनिटांमध्ये काढून मी तयार केलेलं आहे। बघा आता मस्त असा लोण्याचा गोळा निघाला। याच्यामधलं सुद्धा आपल्याला जे काही पाणी निघालं ते सुद्धा आपण वेगळं काढून घेऊया। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे। बघा आता यामधलं जे काही पाणी निघालेलं आहे हे पाणी आपण काढून घेऊया। बघा यामधलं जे ताक आहे आता हे खूप दिवसाचं असलं थोडासा वास येतो, तर तुम्ही कढीपत्त्याच्या झाडाला किंवा निंबूच्या झाडाला टाकू शकता किंवा तुम्ही पुदिन्याला सुद्धा टाकू शकता। अतिशय पौष्टिक असतं झाडांसाठी, मस्त असं झाडाला छान बहर येतो आणि झाड सुद्धा मस्त दिसतं ताक घातल्याने। बघा एवढं लोणी निघून तयार झालेलं आहे। आता आपण हे जे लोणी आहे वितळायला ठेवूया, गरम करायला ठेवूया। बघा सुरुवातीला हाय फ्लेम करायची आणि छान पटापट हे जे लोणी आहे ना छान असं वितळून घ्यायचं बघा आणि सारखं चम्मच जो आहे तो ढवळत राहायचा, कारण की कसं होतं हे खाली सुद्धा जाऊ शकतं। बघा आता मोठी कढई घेतलेली आहे आपण, बघा पटापट असं मस्त लोणी सुद्धा होतं। बघा आता त्यामध्ये बघा 1 विलायची आणि 2 लवंगा घातलेल्या आहे। आता सारखं ढवळत राहणं काय होते खाली सुद्धा चिटकत नाही आणि लोणी सुद्धा पटकन तयार होतं आपलं तूप। यामधलं तूप सुद्धा मस्त असं पटकन तयार होतं। आता बघा तुपाचा तडतडायचा आवाज कमी झाला की गॅस करायचा स्लो आणि मंद आचेवर छान मस्त असं सारखं असं ढवळत मस्त असं तूप तयार करायचं। बघा आता तूप आपलं तयार झालेलं आहे। बघा जी बेरी आहे त्यामध्ये थोडंसं असं ब्राऊन कलरची दिसत आहे, तर आपलं तूप बनवून तयार झालेलं आहे। आता एक छोटी गंजुली घेतलेली आहे आणि एक चाळणी घेतलेली आहे। चाळणीच्या साहाय्याने बघा पूर्णपणे जे तूप आहे छान गाळून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर स्टीलच्या डब्यामध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये 6 महिने स्टोअर करून ठेवू शकता। बघा मस्त असं आपलं खमंग आणि रवाड असं तूप तयार झालेलं आहे। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।